हॅलो फ्रेंड, कशा आहात सगळे? तर चला आज आपण इथे मोड आलेली मटकी आणि काळ्या चण्याचे वडे बनवणार आहोत। इथे मी मटकी आणि काळे चणे घेतलेले आहेत। आता यात घालू आपण 4 मिरच्या हिरव्या आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया। आता याला छान आपण पाणी न घालता वाटून घेऊया। जास्त बारीक असं फाईन पेस्ट नाही करायची त्याची, असं थोडंसं दरदर करून घ्यायचं त्याला। एक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे जिरे घालून घेऊया। थोडीशी हळद, अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी हळद आणि लाल तिखट थोडंसं, रवा घालून घेऊया थोडासा आणि बेसन पीठ। आणि हे पीठ मळताना याच्यात थोडं पण पाणी घालायचं नाही आहे आपल्याला, त्यातच मळल्या जातं ते। हे बघा झालं आहे आपलं मळून। चांगलं हाताने मस्त असं एकजीव करून घ्यायचं त्याला। झालं आहे आपलं पीठ मळून। आता आपण याचे वडे बनवून घेणार आहोत। वडे करताना थोडंसं हाताला पाणी लावून घ्या, म्हणजे ते हाताला चिटकणार नाही। हे बघा अशा प्रकारे सर्व वडे करून घ्यायचे आहेत आपल्याला। हे बघा जास्त जाड ठेवू नका, थोडे पातळच करा। हे बघा झाले आहेत आपले सर्व वडे। तुम्हाला डीप फ्राय करायचे असले डीप फ्राय करा, शॅलो फ्राय करायचे असले शॅलो फ्राय। मी इथे शॅलो फ्राय करत आहे। हे बघा आणि मंद आचेवर तळू द्यायचं त्यांना। फुल गॅसवर तळू नका, कारण ते आतनं शिजणार नाही, कच्चे राहतील। हे बघा झाले आपली एक बाजू तळून। आता आपण दुसरी बाजू करून घेऊया। खूप सुंदर लागतात, नक्की ट्राय करा। हे बघा झाले आहे आपले वडे। आता आपण याला काढून घेऊया डिशमध्ये। हे बघा झाले आहेत आपले वडे रेडी। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप सुंदर लागते। काही काहींना मटकी आवडत नाही खायला, तर अशा प्रकारे मुलांना डब्यासाठी पण तुम्ही करून देऊ शकता। मुलं खूप आवडीनं खातात सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर। तर नक्की ट्राय करा। धन्यवाद आणि सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा।